महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुण्यामध्ये पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराचा प्रकार समोर आलाय। मी तुला शाळेत सोडतो असं सांगून 13 वर्षीय मुलीवर गाडी पार्क करून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी वारजे पोलीस स्टेशनमध्ये आईने तक्रार दाखल केली असून वारजे पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली। ज्ञानेश्वर रायरीकर असं 29 वर्ष आरोपीचं नाव आहे। पीडित मुलीची आई विधवा आहे। ती आणि ज्ञानेश्वर मागील अनेक वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहेत, त्यामुळे दोघांमध्ये चांगली ओळख होती। आईचा ज्ञानेश्वरवर विश्वास होता आणि त्यामुळे मुलीला त्याच्या सोबत फिरण्यासाठी परवानगी दिली होती। त्यामुळे मुलीने शाळेमध्ये सोडण्यासाठी ज्ञानेश्वर याला बोलावलं आणि त्याने देखील मी शाळेत सोडतो म्हणून सांगून तिला डीपी रोडवर घेऊन गेला। मात्र शाळेत न सोडताच गाडी डीपी रस्त्यावर थांबवली आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। मुलगी शाळेत पोहोचली की नाही याची माहिती घेत असताना ती शाळेत 7 वाजताच्या ऐवजी 7:30 वाजता पोहोचली होती। त्यानंतर मुलगी घरी आल्यावर आईने अर्धा तास का उशीर झाला याची माहिती मुलीला विचारली आणि त्या मुलीने घाबरत उत्तर दिलं। यावरून तिच्या आईचा संशय वाढला आणि आईने थेट पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली। आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय आणि ज्ञानेश्वर रायरीकर याला अटक देखील केली आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।